जय श्रीराम मित्रांनो, आत्ता आपण आलेलो आहे घनगडला जायला आलेलो आहे आपण इथं. हा दिसतो तो घनगड आणि इथनं समोरनं हा दिसतो भांबर्ड्याचा डोंगर म्हणतात त्याला. भांबर्डे गाव आहे तिथला डोंगर आहे आणि इथनं दिसतोय का हा आत्ता येईल बायला. आणि आता गडावर जाऊन बघू. आणि हा आता आपण वर गडावर जाऊन बघू काय काय दिसतंय ते. चला तर मग, जय श्रीराम जय शिवराय, भेटू जरा वेळामध्ये गडावरती. तर आता पायथ्याला एक शिवमंदिर आहे तिथं आलोय आणि इथं आपल्याला शिळा बघायला भेटतात त्या. खूप छान पद्धतीने इथं ठेवलेलं आहे सर्व. कधी आलं तर नक्की बघा. विरगळ वाचन इथं दिलेलं आहे सर्व. विरगळ वाचन हे. आणि इथं नंदी महाराजांची इथं मूर्ती आहे. ती भंग पावली आहे थोडीशी, थोडी म्हणजे पूर्ण दिसत नाही काय. आणि इथं महादेवांची पिंड. तर दर्शन घेऊ आणि जाऊया वरती गडावरती. चला तर आता चालायला सुरुवात केली. मंदिरात दर्शन घेतलं आणि वरती चाललोय गडाकडं. हा रस्ता आहे. दगडी दगडी जास्त आहेत. आपल्याला जायचं इकडे, इकडनं वरती आणि वरनं अजून वरती. कसं आहे जंगल. गारजाई मंदिर आणि इथं मूर्ती, सुबक मूर्ती आहे. इकडं मार्किंड आणि मेट हा खास तो दगड व्ह्यू पॉइंट. वाढीव फाटती झालं ना. आत्ता आलं वरती आणि इकडे दिसतंय बालेकिल्ला. बालेकिल्ल्याला जाणारा मार्ग. आणि इथं पाण्याची टाकं दिसतात इथे. आणि खूप साऱ्या रिस्टानं इथं केलेला तो फेमस पॉईंट आहे. हा दगडाच्या मागे जाऊन फोटो काढायचा. आता मी पण काढतो. चला. हा एक मोठा दगड वरनं घसरून खाली आलाय. बघा कसा दिसतोय वाढीव. हा कधी पण पडन भाई खाली. आत्ताच पडला म्हणजे मी डायरेक्ट फरकात खाली नाव लिहिलेलं आहे. हे वाघजाईचं मंदिर. अवघड टप्पा. इथनं वरती चढायचंय. जोडले गेलेले आमच्या लातूरचे बंधू आणि हा आपला येडा चंड इथं वर जाता. हे घ्या प्लीज व्हिडिओ घ्या आमचा. चल रे चल मागे मागे चल, व्हिडिओ काढ. तर विस्मयकारक इथं पहारेकरांना बसायला जागा दिसते. आणि इथं दिसतात हे टाके पाण्याचे. खूप सुंदर. इकडे एक टाके पाण्याचे. चला अजून आपल्याला तिकडे जायचं वरती. हा हे बालेकिल्ल्याचा महादरवाजा. ही तटबंदी आहे मोठी आणि वारं खूप सुटलं त्याच्यामुळं आवाज येणार नाही आहे. आणि आज आमच्या जीवाचं बिअर ग्रिल झालेलं आहे. एवढ्या वाऱ्या वादनामध्ये आज आम्ही गडावरती आलेलो आहे. आणि वरनं दिसणार इथं वैरे टाकं काहीतरी दिसतंय. इकडे सुद्धा जाऊया आणि समोरचं वातावरण. आणि आपण मी रोज कोणाच्या ना कोणाचे स्टेटस स्टोरी बघतोय. सर्वजण सिंहगडचं फोटो टाकतात. ते एकदम वातावरण सर्व क्लिअर दिसतंय. आणि आता ह्या क्लिअर वातावरणामध्ये मी पण तुम्हाला अशीच एक गोष्ट दाखवणार आहे. बघू शकतो समोर तैलबैला. हा इकडं भांबुर्ड्याचा डोंगर.
बघा इथं इथं खाली रस्ता दिसतोय. मग अशी रायगडचा बोर्ड बघितला होता. हा रस्ता दिसतोय तो रायगडला जाणारा इकडनं. मस्तच यार. तैलबाईला बी आहे. तिकडनं इकडं आलोय आणि इकडं आता वाडा दिसलाय. तर त्या वाड्यात जातो. पहिलं वाड्याचं हे बघूयात. इथं बोर्ड दिलेला आहे. बोर्ड बघूया पहिला आपण. काय तो हां कोठार. वाडा नाही तर कोठार आहे. दारगोळा कोठार दिसतंय. बघू वरती चला. गौरव साफसफाई वगैरे करून ठेवली बरं इथल्या लोकांना. हा टेंट लावलेला तर थोडी साफसफाई दिसते आणि इथं चूल पण आहे. कोणीतरी कदाचित तिथं राहायला आला असावं. कॅम्पिंगसाठी आलेला असणार. तर इथनं वरती जावं लागेल. इथनं वरती जावं लागेल. पडलंय सर्व पडायला आलेलं आहे. बाले किल्ल्याच्या शेंड्यावरती बघू शकता आपल्या त्याने आणलेलं पण हे होत आहे आणि तिकडे जाईल पाहिजे सुटले. आणि इथं हा सर्व सदरेचा भाग दिसून आला आहे. बघूया आपण सदर. तरी आता इथं शेवट झाला आणि घनगडावरनं इथं दिसतात सुधागड, सरसगड, सुरगड आणि तैलबाईला अवचितगड एवढे दिसतात. आणि या खालच्या घाटवाटा सर्व दिसतात आहे. आणि इथनं फक्त वातावरणामुळे आपल्याला तैलबाईलाच दिसतोय आणि समोरचं वातावरण थोडंसं दिसत नाही बरोबर. त्याच्यामुळे काही दिसत नाही. चला तर मग थांबू इथे आणि भेटू आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तर जय श्रीराम, जय शिवराय, जय शंभूराजे. चला.